नमस्कार दोस्तांनो. चला, आज आपण एक खूपच छान गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे बंटी आणि साबण. या गोष्टीतून ना आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट अगदी मजेशीरपणे कळणार आहे. आपल्या गोष्टीच्या मुख्य हिरोला भेटण्याआधी एक छोटासा प्रश्न विचारूया का? आपण जेव्हा दिवसभर खेळतो तेव्हा आपल्या हातांवर काय काय लपलं असेल बरं? विचार करा हा. चला तर मग भेटूया आपल्या दोस्ताला. याचं नाव आहे बंटी. आणि बंटीला ना खेळायला खूप म्हणजे खूप आवडतं. बंटीने दिवसभर खूप धमाल केली. तो मातीत खेळला, बॉलने खेळला आणि बघा, एका छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाला सुद्धा त्याने कुरवाळलं. पण या सगळ्यात त्याचे हात कसे झाले असतील? अगदी मळकट आणि घाणेरडे. खेळून खेळून त्याच्या पोटातनं कावळे ओरडायला लागले आणि त्याला आठवण आली ती एका गोड गोड लाडूची. पण आईने त्याला पाहिलं आणि काय म्हणाली माहितीये? थांब बंटी, अरे देवा, हात तर बघ तुझे, जा पटकन आधी हात स्वच्छ धुवून ये बघू. बंटीला ना लाडू खायची खूप घाई झाली होती. त्याने काय केलं, फक्त थोडंसं पाणी हातावर घेतलं आणि कपड्यांनाच पुसलं आणि आईला म्हणाला, हे बघ, झाले की नाही स्वच्छ. पण खरंच झाले होते का? पण थांबा, बंटीला काही दिसत नव्हतं, पण त्याच्या हातांवर ना काहीतरी लपलं होतं. छोटे छोटे खट्याळ. कोण असतील बरं ते? हे आहेत जंतू, एकदम छोटे छोटे खोडकर. ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. ते घाणेरड्या हातांवर राहतात आणि आपल्याला आजारी पाडू शकतात. आणि ते जंतू काय म्हणाले माहितीये? ही बंटीने साबण नाही वापरला, आता आपलीच मजा आहे. त्यांनी एक लपून छपून प्लॅन केला होता. जेव्हा बंटी लाडू खाईल ना, तेव्हा आपण लाडूवर बसून सरळ त्याच्या पोटात जाऊया. वी. आणि मग काय? त्याचं पोट दुखेल आणि तो रडेल, आई ग, आई ग. आहाहा, किती दुष्ट होते ना हे जंतू. पण बंटी जसा लाडू खायला जाणार तितक्यात आई आली आणि तिच्यासोबत कोण आलं माहितीये? एक शक्तिशाली मित्र, आपला सुपर हिरो. हा आहे साबण दादा. तो बंटीला म्हणाला, बंटी, काळजी करू नकोस, मी आहे तुझा मित्र. मला तुझ्या हातावर घास, मग बघ हे जंतू कसे धूम ठोकून पळतात. आणि मग सुरू झाली एक मोठी लढाई, स्वच्छ हातांसाठीची लढाई. बंटीने लगेच साबणदादाचं ऐकलं आणि हातांवर साबण घासायला लागला. घास घास घास. अरे वाह, किती छान फेस आलाय. तो फेस बघून जंतू घाबरले. अरे देवा, हा तर फेस, हा खूप ताकदवान आहे, पळा पळा इथून. इथे बघा, एका बाजूला आहे आपला हिरो साबण दादा, एकदम शक्तिशाली आणि फेसवाला, आणि दुसऱ्या बाजूला ते घाबरलेले, निसटून पळणारे खट्याळ जंतू. साबण दादा मोठ्याने ओरडला, चला रे जंतूंनो, पळा इथून. तुमची जागा बंटीच्या पोटात नाही, गटारात आहे. आणि मग सगळे जंतू गेले. बाय बाय जंतूंनो. तर लढाई संपल्यावर एक खूप छान गोड गोष्ट घडली. बंटी एकदम खुश झाला. तो म्हणाला, वाह, माझे हात किती स्वच्छ झालेत आणि किती छान वास येतोय. एक पण जंतू नाहीये आता. त्या दिवसापासून ना बंटी आणि साबणदादा एकदम पक्के दोस्त झाले आणि त्यांनी सगळ्यांसाठी एक छान गाणं सुद्धा बनवलंय, म्हणजे हात कसे धुवायचे हे सगळ्यांच्या लक्षात राहील. चला तर मग आपण सगळे मिळून हे गाणं म्हणूया. गाण्याची पहिली ओळ आहे, जेवणाआधी खेळाच्या नंतर हात धुण्याचे हेच आहे मंतर. आणि पुढे, नुसते पाणी नको रे बाबा, साबण लावून हाताला चोळा, तळहात, बोटे आणि मनगट स्वच्छ करा, नाहीतर होईल कटकट. तर मग आता सांगा बघू, बंटीची ही गोष्ट ऐकल्यावर आपण हात फक्त पाण्याने धुणार की साबण वापरणार? बरोबर, साबणानेच. म्हणजे आपण पण बंटीसारखेच निरोगी आणि आनंदी राहू.